आज या मोर्चामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातला शेतकरी एकवटलेला पक्षाच्या गटातटाच्या भिंती ओलांडून या ठिकाणी शेतकरी जमा झालेला आहे. त्याबद्दल पहिल्यांदा तुमचं सगळ्यांचं मी अभिनंदन करतो. ज्यावेळी राजकारण करायचं आहे त्यावेळी करा विचार, माझं काही म्हणणं नाही. पण आज ही वेळ अशी आलेली आहे की शतकात एवढं मोठं संकट आलेलं नव्हतं. एवढं संकट आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांच्यावर आलेलं आहे. मला खरं तर सगळ्या राजकीय पक्षाच्या नेत्यांना पदाधिकाऱ्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद द्यायला पाहिजेत की कसलाही मनामध्ये विधिनिषेध न ठेवता मी सत्तेत आहे का विरोधात आहे याचा विचार न करता माझा कोकणातला शेतकरी संकटात सापडलेला आहे आणि मला त्याच्याबरोबर गेलं पाहिजे या भावनेनं तुम्ही सगळे आलात. त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं आणि माझी सगळ्यांना एक हात जोडून विनंती आहे, ही श्रेयवादाची लढाई नाही आहे, ही कुणाला कमी लेखण्यासाठी लढाई नाही आहे. या कोकणातला जो शेतकरी आहे निसर्गाशी दोन हात करून तो काजू पिकवतो, आंबा पिकवतो, त्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी ही लढाई आहे. आणि त्यामुळं याच्यामध्ये कुणाचा पराभव होणार नाही, कुणाचा विजय होणार नाही. इथं शेतकऱ्याचा विजय होणार आहे, त्याचे आपण सगळे साक्षीदार करणार आहोत. आणि त्यामुळं मला असं वाटतं की खरं तर इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे एक क्रांती घडावी, असं कोकणात क्रांती घडायला लागलेली आहे. आणि या क्रांतीचे सगळे आपण साक्षीदार आहोत. याला दृष्ट लागून देऊ नका एवढीच माझी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून विनंती आहे. कारण आपलं अंतिम उद्दिष्ट काय आहे, इमानदारीनं शेतामध्ये राबणाऱ्या काजू उत्पादकाला आणि आंबा उत्पादकाला न्याय मिळवून द्यायचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं ही जी एकजूट आहे ही एकजूट अशीच ठेवा. या हाताकडे तुम्ही बघितला तर 5 बोट आहेत, 5 दिशेला विखुरलेले आहेत. ही ज्यावेळी एकत्रित येतात त्यावेळी त्याची वज्रमूठ तयार होते. आणि ही वज्रमूठ एखाद्याच्या थोबाडावर हाणले तर 32च्या 32 दात पाडायची ताकद त्या वज्रमुठीमध्ये तयार होते. पण आपल्यामध्ये असणाऱ्या ताकदीचा जेव्हा बोटामध्ये अहंकार निर्माण होतो आणि त्या बोटांची एकजूट सुटते तेव्हा ती 5 दिशेला पुन्हा विखुरतात. एका बोटाला एक दात पाडायची, थोडा हलवायची सुद्धा ताकद राहत नाही. आणि म्हणून ही एकजूट महत्वाची आहे. ती कधी नव्हे, ती कोकणामध्ये तयार झालेली आहे, ती जपून ठेवा. आणि आजचा दिवस तुम्ही निवडलाय, तुमचं अभिनंदन. आज कुठला दिवस आहे माहिती आहे? 12 मार्च 2026. बरोबर 96 वर्षापूर्वी 12 मार्च 1930 साली मोहनदास करमचंद गांधी नावाच्या माणसानं, महात्मा गांधींनी या जुलमी इंग्रजांच्या कायद्याच्या विरोधामध्ये साबरमतीवरून दांडी यात्रा काढायचं ठरवलं होतं. त्यावेळी गांधीजींच्या बरोबर फक्त 78 लोक होते. तुम्ही मला वाटतंय 7-8 हजार लोक आहात. 96 वर्षानंतर झालेला बदल आहे. आणि म्हणून त्यावेळेच्या इंग्रजांना जे गांधींनी सांगितलं तेच मी आत्ताच्या काळ्या इंग्रजांना सांगतो की या शेतकऱ्यांना सुरक्षात घेऊ नका. त्याचे परिणाम काही चांगले होतील असं मला वाटत नाही. तेव्हा या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवलाच पाहिजे, सुटलाच पाहिजे. ही फक्त सुरुवात आहे. मोर्चा काढला, निवेदन दिला आणि शेतकरी गेले असं समजू नका. पुढं काय निर्णय घ्यायचा आहे, सरकारकडून काय प्रतिसाद मिळणार आहे हे आज आपल्याला ठरवायचं आहे. आणि मगच घराकडे जायचं आहे. तयारी आहे का तुमची? सविनय सत्याग्रह करू, परंतु रक्त सांडू परंतु मागे हटणार नाही, ही भूमिका प्रत्येक शेतकऱ्याची असली पाहिजे. आता काय वाटोळा व्हायचं राहिलंय तुमचा, काय उद्ध्वस्त व्हायचं राहिलेलं आहे. तेव्हा अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमची भूमिका ठरवायची आहे. इथं आपले पालकमंत्री राणे साहेब आले आहेत. सरकार बोललो म्हणून आलं. अरे बाबा, सरकारला बोलवल्यावर सरकार आलं, धन्यवाद. पण मी सरकारला एवढीच विनंती करतोय, हे जरा बोलणार. सरकारला मी एवढीच विनंती करणार आहे की मायबाप सरकारने आम्हाला नाराज करू नये. मायबाप सरकारने आम्हाला नाराज करू नये.
सरकारला आम्ही भरभरून साथ दिलेली आहे, सरकारला आम्ही भरभरून कर दिलेला आहे. आणि आज नैसर्गिक आपत्तीमुळे माझा अडचणीत आलेला जो शेतकरी आहे त्या शेतकऱ्याला आता अडचणीतनं बाहेर काढणं ही मायबाप सरकारची जबाबदारी आहे. तेव्हा आंबा उत्पादक असो, काजू उत्पादक असो, याचे जे काही मागण्या आहेत, आमच्या मागण्याचं निवेदन आलेलं असेलच, या संदर्भामध्ये पालकमंत्र्यांनी सांगावं आणि त्याच्यानंतर मग आंदोलनाची भूमिका काय घ्यायची मी तुम्हाला निश्चितच सांगेन. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.